तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज माही सकाळ सकाळ पास्ता बनवायला लागली बरं का. आणि लवकर उठली होती ती, लवकर उठून बसली लगेच पास्ताच बनवायला. आणि सगळा पसारा ही जिकडल्या तिकडं ठेवून सगळं जिकडल्या तिकडं. तर बघा किती राड आहे घरामध्ये, त्याच्यात बसली लगेच. शनिवार आज सकाळची शाळा असली का नाही, मग म्हणली मला पास्ता खायचा आहे म्हणून पास्ता आणला होता तिनं. तर बनवत होती पास्ता. तिला म्हणलं थांब 5 मिनटं मला आवरू दे तरी. तर 5 मिनटंसुद्धा तिला दम नव्हता, आणखीन हातरूनसुद्धा नव्हती उचलली. आणि हे बघा दोघं दुईकून मशीनला आपदत होती तरी त्यांना पॅन्टीला टीप बसली नाही. आकर शेवटी त्यांनी मशीनचा दोरा गुंडाळून ठेवला सगळा. मीच दिली परत टीप मारून मारून. कामच नाही करायचं आता. मग असं गाडीवर बसताना आणि ते किस्सा मोठा होतो, मोबाईल पडतो एखादी. मग काय शर्टा खाली झाकून ना मग जाऊ आत मारले टीप दिसत नाही ना. बसते का टीप तरी? बसते आता. बघा व्यवस्थित नाही तर कपडा जायचं नेक्स्ट ते इकडे तू फिरून घे. टीप मारून देते तर बसली 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 करत 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 सगळा दोरा त्यांनी बॉबीनचा त्याच्यात गुंडाळून ठेवला. सगळं ती पॅन्टच निघाला परत. तर ले आपदा झाली. नंतर बळच ती कापून कापून मी मशीनचंही काढलं. मस्त म्हणलं लोकांचे घर बांधता पण बाबा मशीन सुद्धा चालवा येत नाही तुम्हाला. तर कसं आहे माहिती का, ज्याचं काम त्यांनीच करावं म्हणतात ना, ते बरोबर आहे. पण शिकलं बी पाहिजे की असं. तर इथं बघा माई मला आहे का नाही म्हणजे पुसून देत होती सुट्टीच्या दिवशी. घर मी स्वच्छ केलं होतं तर तिला म्हणलं रॅक पुसून दे. तर किती जीव लावून रॅक पुसतील एक माझी, तिच्या जीवावर आलं होतं बरं का. तरी पण तिनं म्हणजे पुसलं ते. टी व्ही पण चालू नाही आणि काहीच चालू नाही. सध्या तरी टी व्ही चालू नाही आमची, बंद आहे सध्या टी व्ही. कारण आता अभ्यासामुळं ह्याच्यामुळं टी व्ही बंद आहे. आणि मोबाईल चालू आहे, मोबाईलमुळं टी व्ही बंद आहे. तर इथं पीठ आणले त्यांनी, एवढी भांडी मी घासून ठेवलेत सगळी. आणि बाकीचे आणखीन हाय काम. तर मी काय केलं माहिती आहे का, तेवढा छोटासाच व्हिडिओ केला. कारण की आहे का नाही नंतरचा व्हिडिओ करायला माही पण वैतागली होती आणि मी पण वल्ली झालेली होती सगळी. हात वल्लं माझं, त्यामुळं मोबाईल पण हातात धरता नाही आला. आणि माझ्या बऱ्याच ताईंचे प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांना मी आज तुम्हाला उत्तर देते बरं का या व्हिडिओमधून. तर काहींचं प्रश्न होतं की कोमल तू ज्या हॉस्पिटलला जात होती त्या हॉस्पिटलचं काय झालं, काय असं तसं. म्हणजे त्या विचारतात मला की बरी वाटते का तुला, आता चालता येते का. तर ते तर शक्यच नाही आता. जसं आहे तसं मला आयुष्य माझं असंच काढायला लागणार आता. रडत पडत तर म्हणताच येईल. कारण की कसं असतंय, मला काही रोजचा दिवस सगळा दिवस काही सारखा जात नाहीत माझ्यासाठी. कधी असा कधी तसा असं चाललेला आहे ते दिवस. तर बघू नंतरचे पुढच्या पुढं आता काय होईल ते होईल. जसं काय म्हणतात की मरण आहे ना म्हणून हातपाय खोडायचं काम चालू आहे फक्त. बाकी काहीसुद्धा नाही बघा. ना कुठली इच्छा, ना कुठली अपेक्षा, ना काहीच नाही. हाय असा दिवस मी जसा येईल तसा जातोय दिवस. ना त्या दवाखान्याने तर ना पिडलं इतकं की बस सांगायची सोय नाही. रोज काय ना काय, रोज काही ना काय असते. रोज एक दिवस खडा नसतो, रोज काही ना काय असते. त्यामुळे ते औषध गोळ्या आणि ती डॉक्टर ती दवाखाना मला ना असं नकोच वाटतंय, तिकडं जायलाच नको वाटतंय आता. तर जशी आहे तशी व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करते जेवढं पण आहे. आता लई गोळ्या पण बंद केल्यात मी, लई कमी केल्यात गोळ्या पण. कारण गोळ्यांचा पण साईड इफेक्ट भरपूर आहेत. लई म्हणजे लई गोळ्यांचं पण, केस गळतीन हेन तेन, परत आणखीन दुसरंच काय काय त्या गोळ्यांनी पण. त्यामुळं जास्त दवाखाना कमीच केला आहे. आणि भरपूर ठिकाणी प्रयत्न तर करून झालेले आहेत. त्यामुळे इच्छा तर आता म्हणता पण येत नाही असं की मी जाईल आणि मी करल. कारण की कसं आहे माहिती आहे का, त्याला माणसं लागतात ओ जोडीला. कुठं बी जायचं म्हणलं दवाखान्यात तर पाठबळ लागते माणसांचं. तरच आपलं कुठली पण गोष्ट शक्य होती, नाही तर नाही शक्य होत सहसा करून. तर व्हिडिओ माझा आहे का नाही काय होते, गॅप पडतोय एक दिवस असा. बघू मी रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न तर करते. पण माझं शरीर तेवढं आता जास्त पहिल्यासारखं नाही एवढंही करत. कधी हातच चमकतात. मध्ये तर 2 दिवस मनगट सगळी पूर्ण चमकत होती. अक्षरशः मला पीठसुद्धा मळायला येत नव्हतं. तरी पण मी तसंच पीठ मळत चपात्या केल्या. कारण कसं आहे माहिती आहे का, रोजच मळण त्याला कोण रोडं. रोजच आहे आपलं सारखं चालूच, तर काय करायचं. आणि जे आहे ती कामं तर करायच लागतात बायकांना. स्किल नाही आपण असंच वाटते.
गॅस पूर्ण उठलं की लई बेकार वाटते. तर माझ्या नवीन ताई आहेत ना, त्यांना अजून पण आशा लागून आहे आणि की तू जा कुठल्याही दवाखान्यात जा, कुठं जा, काय कर. पण काय करू आता, मी तरी माझी लय मजबुरी आहे. माणूस कधीच म्हणजे असं हे होत नाही. हां, माझ्या पाठीमागं माणसांचं जर पाठबळ असतं तर मग मी तरी कशाला शांत बसले असते. माणसांचं पाठबळ नाही पाठीमागं. आणि आता कसं आहे, आता ही काय म्हणतात की सगळी धावतं युग आहे म्हणतात, म्हणजे त्यामुळं आता राहिलं नाही काय ते. हाय असंच चालू देणार मी पण. तर चला मी आता करते चपात्या आणि गॅस इथं 2 चपात्या केले ते. आणि तिकडचं सगळं कपाटाखालचं सुद्धा मी झाडून मारलाय. फ्रीज सकाळी ओढून फ्रीज खालचं मशीन स्वच्छ केली. एकदम घर चकाचक स्वच्छ झाले. तुम्हाला नंतर मी फुल व्हिडिओ दाखवून घराचा माझ्या. फुल एकदम. आणि आज माही म्हणली आपण बाहेरचं स्वच्छ करूया, बघूया बाहेरचं. बाहेर काय स्वच्छ करायसारखं नाही बरं का, पण ते पत्र्याला काय होतं माहिती आहे का, थोड्या जाळ्या लागतात पत्र्यालाच, बाकी नाही काय होत बाहेर पत्र्याला ह्याला. आणि एक दिवस म्हणजे माझं कसं असतं माहिती आहे का, मी 15 दिवसातून एक दिवस भांडी घासते आणि 15 दिवसातून एक दिवस मी भांड्यावर हात मारते, म्हणजे भांडी पुसून ठेवते स्वच्छ. 15 दिवसातून एकदा घासते आणि 15 दिवसातून एकदा पुसून ठेवते, म्हणजे महिन्यातून 2दा तर होतंय माझं. मला काय माहित नाही बरं का, मला काय असं सवय आहे, पण मला अजिबात करमत नाही. भांडी जर असं घाण जर दिसली कुठं तर मला करमतच नाही घरात. मग माझं मन कुठंच लागत नाही. ना व्हिडिओमध्ये लागतंय नाही कुठंच लागतंय. आणि माझ्यामुळं बऱ्याच जणांची भांडणं सुद्धा होतात घरात. आता का सांगते ती पण, कारण की असं म्हणजे आता ज्यांना सासू आहे त्यांचं असं म्हणणं असतं की बाबा ही एवढी हिला चालता येत नसून पण बघा तिचं घर जाऊन तिच्या घरात एक जाळी नसती का काय नसतं का, तिच्या भांड्यांवर इतकीशी धूळ सुद्धा नसती आणि तुम्ही हातापायानं धंदाकट असून तुमच्या खाल्लं की लोळताय पसारताय घरात खंडीवर धूळ भांड्यांवर, अशी होतंय. असं ह्याच्यामुळे होतंय. तर असं काही करू नका. प्रत्येकालाच आवड असेल ना असं नाही, मला आवड आहे म्हणून मी करते. माझं एवढंच सांगणं आहे, बाकी भांडणं बिणणं काही करू नका बाबा. तर चला बाय सगळ्यांना. व्हिडिओ बघा एवढा. आणि माझी माही पण मला मदत करू लागली. काल थोडासा व्हिडिओ काढलाय मी. आणि माहीच्या पप्पांनी सकाळ सकाळ म्हणजे पाय दिला हातावर, दारात झोपले होते आणि मोटर न्यायला गेलं आणि दारात झोपले होते, पायच दिला. तुम्हाला दाखवते कसं. बांगड्या जर आत रुतल्या असत्या ना माझ्या हातात तर लय अवघड होत होतं माझं. काल दिवसभर हात दुखत होता परवा दिवशी.